जय महाराष्ट्र मंडळी. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामध्ये शेतीला जास्त महत्त्व दिलं जातं. आपल्या देशात शेतकऱ्याला अन्नदाता ही उपमा दिलेली आहे. 2014ला नरेंद्र मोदी यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर 2018 मध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेची अंमलबजावणी ही 24 फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली. पीएम किसान योजनेअंतर्गत ज्यांनी अर्ज करून पात्र ठरले असतील त्यांना प्रतिवर्षी रुपये 6,000 याप्रमाणे रक्कम खात्यावर जमा होईल. वर्षाचे 3 भाग याप्रमाणे प्रत्येकी 4 महिन्याचे रुपये 2,000चा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होत राहील. भारत देशातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी प्रत्येकी 6,000 रुपये याप्रमाणे पीएम किसान योजना खात्यावर पैसे जमा केले जातात. परंतु या योजनेपासून अजूनही काही शेतकरी वंचित आहेत. चला तर पाहूया पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना नक्की काय आहे, यासाठी कोणत्या नियम व अटी आहेत, तसेच कोणती कागदपत्रे लागतात आणि प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी नक्की फॉर्म कुठे भरायचा याची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. चला तर पाहूया आपण मुद्देसूद माहिती. मुद्दा क्रमांक 1, पीएम किसान सन्मान योजनेचा उद्देश नक्की काय आहे. तर पीएम किसान योजना ही शेतकऱ्याला आधार देणारी ठरलेली आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा व्हावी, तसेच पेरणी, फवारणी तसेच इतर महत्त्वाच्या शेतीविषयक कामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे, शेतीसाठी आवश्यक साधनांची खरेदी करण्यास मदत करणे, शेतीला प्रोत्साहन देणे हे उद्देश आहेत. तर मुद्दा क्रमांक 2, पीएम किसान सन्मान योजनेची पात्रता नक्की काय आहे. शेतकरी भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. शेतकऱ्याचे 2 हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक आहे. आता ही अट काढण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थीकडे शेतीयोग्य जमीन असेल ते योजनेस पात्र असतील. 1 जानेवारी 2019 पूर्वी घेतलेली जमीन असेल तरीही ते या योजनेस पात्र असतील. शेतकऱ्यांचे नाव आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. शेतकरी आयकरदाता नसणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 3, या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात. तर आधार कार्ड, बँक खाते क्रमांक, भूमी अभिलेख. मुद्दा क्रमांक 4, पीएम किसान सन्मान योजनेचे फायदे कोणते आहेत. तर शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो, शेतीसाठी आवश्यक साधनांची खरेदी करण्यास मदत होते, शेतीला प्रोत्साहन मिळते. आता पाहूयात मुद्दा क्रमांक 5, योजनेसाठी अर्ज कसा करावा. पीएम किसान योजनेसाठी अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी जवळच्या कृषी कार्यालयात संपर्क साधा. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला म्हणजे www.pmkisan.government.in ला भेट द्या. संकेतस्थळावर उजव्या बाजूला नवीन शेतकरी नोंदणी असेल तर त्यावर क्लिक करावे. समोर फॉर्म उघडल्यानंतर आपले नाव, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक टाकावा. त्यानंतर आपले बँक खात्याशी संबंधित सर्व गोष्टी भराव्यात. सर्व गोष्टी अचूक भरल्या की नाही ते एकदा पाहावे. सर्व अचूक असेल तर आपला फॉर्म सबमिट करावा. पीएम किसान योजना खात्याची स्थिती कशी पाहावी. तर पीएम किसान योजना स्थिती पाहण्यासाठी सुरुवातीला शासनाचे अधिकृत संकेतस्थळ www.pmkisan.government.in यावर जावे. उजव्या बाजूला आपल्याला नो युअर स्टेटस असे दिसेल, त्यावर क्लिक करावे. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसाठी सरकारच्या अधिकृत संकेतस्थळाला pmkisan.government ला भेट द्या. संकेतस्थळावर उजव्या बाजूला नवीन शेतकरी नोंदणी असेल त्यावर क्लिक करा. समोर फॉर्म उघडल्यानंतर आपले नाव, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक टाकावा. त्यानंतर आपलं बँक खात्याशी संबंधित सर्व गोष्टी भराव्यात. सर्व गोष्टी अचूक भरल्या की नाही ते एकदा पाहावे. सर्व अचूक असेल तर आपला फॉर्म सबमिट करावा. त्यानंतर सुरुवातीला अर्ज करतेवेळी नोंदवलेला मोबाईल क्रमांक तसेच कॅप्चा आपल्याला टाकावा लागेल. अशा प्रकारे आपल्याला पीएम किसान या योजनेची आपली सध्याची स्थिती काय आहे हे पाहता येईल. पीएम किसान ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी. तर पीएम किसान ई-केवायसी प्रक्रियासाठी प्रथमतः आपल्याला अधिकृत संकेतस्थळ यावर जावं लागेल. समोर दिसत असलेला फार्मर सेक्शन वरती दिसत असलेले ई-केवायसी यावर क्लिक करावे लागेल. ई-केवायसी वरती क्लिक करून आल्यानंतर खालील रकान्यात आधार कार्ड क्रमांक टाकावा आणि सर्च वरती क्लिक करावे. तर मंडळी, तुम्ही देखील अजून पीएम किसान सन्मान योजनेचा निधी घेतला नसेल तर तुम्ही देखील फॉर्म भरून हा निधी घेऊ शकता. तुम्ही पीएम किसान सन्मान योजनेचा निधी घेता का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.